नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर 3 कविता घेऊन आले आणि त्या कवितांचा विषय कविता हाच आहे. म्हणजे काही कविता ज्या कविता ह्या विषयावर लिहिलेल्या आहेत त्या मी आपल्यासमोर घेऊन आले. सर्वात आधी मी सृजना सावली या अशोक बागवे सरांच्याच मुक्त प्रकारच्या मुक्त शैलीत लिहिलेल्या कवितांपैकी कवितांच्या संग्रहापैकी एक कविता वाचते. बरीच जण मला म्हणतात की मध्ये मध्ये असं तुझं होतं. तर मुळात माझं हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ते इम्प्रॉम्प्टू आहे, कारण मी विषय ठरवते, कविता ठरवते, पण त्या वाक्यांची बांधणी मी ऑन द स्पॉट करते. त्यामुळे काही वेळेला असं होतं. इथून पुढे शक्यतोवर ह्या गोष्टी होणार नाही अशी दक्षता मी घेईन. तर आदिमा ही त्या पुस्तकातली कविता मी वाचते. हे पुस्तक खूप सुंदर आहे, संग्रही ठेवण्यासारखं आहे, त्यामुळे नक्कीच घ्या. तर आदिमा ही कविता वाचते आपल्यासमोर. माझं अंतरंग उजळणारी दिव्य आभा तू, माझं अंतरंग उजळणारी दिव्य आभा तू, सोलीव हिरण्य गर्भाचा मुकुल गाभा तू, सोलीव हिरण्य गर्भाचा मुकुल गाभा तू, तू नाळ माझी, तू नाळ माझी जोडलेली आभाळाशी, तू नाळ माझी जोडलेली आभाळाशी, कातर मोरपिसाचा रंग हलतो तुझ्या एका श्वासाने, कातर मोरपिसाचा रंग हलतो तुझ्या एका श्वासाने, मी तुझ्या भासात आणि तुझ्या भासांचे मोर दिसतात मना पलळला रान. तशी तू असतेस, तशी तू असतेस माझ्या श्वासांच्या आवर्तनात, घुटमळणारी लकेर वाऱ्यात तशी लहरतेस माझ्या आसपास, तशी लहरतेस माझ्या आसपास, तुझा जीव घेणा श्वास खोलावलाय मी तंबोऱ्यावर, तुझा जीव घेणा श्वास खोवलाय मी तंबोऱ्यावर, वलयांकित रुमझुमतात स्वर भिरभिरत लुचतात डोळ्यांच्या दीपकळा तुझ्या, अल्लग निरंजनाची जशी ज्योत तेवते माझ्या हृदयाच्या देवळीत सदैव तुझ्यासाठी, माझ्या हृदयाच्या देवळीत सदैव तुझ्या अभिषेकाचा गोजीरवाण्या धारेत जसा भिजतो अख्खा देवारा, तसा तुझा पिसारा घनघोर कवळतो मला, मी अखंड दृश्यमान होत जातो विजनात, माझ्या हृदयात असावा तुझा कायम वावर, तू रक्ताच्या आसक्तीने मला सावर, तुझ्या माझ्या गतजन्मांची अनावर ओढ तू, तुझ्यात बुडण्यासाठी तुझ्या मधाळ पाण्यात मला सोड, दैवगती काहीही असो तू माझं दैव आहेस, दैवगती काहीही असो तू माझं दैव आहेस, परिमलाचे पैंजण नादावत तू माझ्या रंगमंचावर, मी सजवतो तुझी सुकुमार पावलं, मी सजवतो तुझी सुकुमार पावलं, फुलांवर ठसा उमटवणारी, मी झेलतो अनाघरात बहर ऋतूंचे फळवणारे, तुझ्या अस्फुट उद्गारातील निर्मितीची बीज अंकुरतात माझ्या मनातील, तुझ्या भोवळ गतीत हरवायचंय मला, सुखे नैव मला तुझाच किनारा ज्यात मी स्वतःला नांगरतो आहे, पाणी सहज होते पारखे प्रतिबिंब न रुजवता, तुझे धुमारे अस्खलित मोहरतात प्रहारांवर, मी माझं मांसपण फळाला येतं सुमधुर, मी तुझा जर कापूर असेल तर जाळ मला, मी तुझे जर गोपूर असेल तर सांभाळ मला. आता ह्यामध्ये वरवर पाहता ही कविता प्रेयसीसाठी केलेली आहे अशीही आपल्याला वाटू शकते, पण यातील मुळातच शीर्षकच आदिमा असं दिलेलं आहे. प्रेम ही गोष्ट तर आदिम असतेच, तशीच काव्य किंवा कला ही सुद्धा आदिम आहे. कारण काव्य कलेचा जो काही आविष्कार झालाय तो मानवाला रंजवण्यासाठी झाला, त्यामुळे काव्य आणि कला ह्या अशा गोष्टी आदिम असतात. म्हणूनच कदाचित कवीने याला आदिमा, या कवितेला आदिमा असं नाव दिलं असावं. यात कवीने असं म्हटलंय की माझ्या अंतराळात उजळणारी दिव्य ज्योत आहेस, तू दिव्य आभा आहेस. ह्याच्यावरच असं आपल्याला जाणवतं की कवीचं अस्तित्व मुळात कवितेमुळे असतं, ती त्याची ओळख असते. तर अशी ती कविता आहे. तिच्या मोरपिसांचा रंग कवीला कायम हलताना दिसतो. तिच्या मोरपिसांचे भास त्याच्या मनात कायम असतात. कवितेचं बीज आपल्यासमोर एका शब्दामुळे किंवा एखाद्या चालीमुळे
किंवा एखाद्या घटनेमुळे कशामुळेही रोवलं जाऊ शकतं आणि नंतर त्याचं रूपांतर कविता म्हणून घडून येतं. तर अशा प्रकारे या कविता लिहिल्या जातात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तशीच तू असतेस माझ्या श्वासांच्या आवर्तनात घुटमळणारी. तर अशी ती सतत कवीच्या मनावर गारूड करून असते आणि वेगळे वेगळे शब्द त्याला सुचवत असते, वेगळ्या वेगळ्या घटना त्याला सुचवत असते. त्या घटनांचा वेध त्या शब्दांनी कसा घ्यायचा हेही त्याला सुचवत असते. कमीत कमी शब्दात बोललं जाणारं माध्यम म्हणजे कविता. त्यामुळे कन्साईज कमीत कमी शब्दात हे कशा प्रकारे सांगता येईल हेही त्याला सुचवत असते. आणि ही सगळी प्रक्रिया असते, हे काही एका दिवसात होत नाही. ही प्रक्रिया असते कारण मुळात त्या घटनेचं बीज त्या मनात असल्यानंतर त्या घटनेचा आविष्कार कसा होईल हे शोधण्याची किंवा ते लिहिलं जावं ह्यासाठीची विशिष्ट अशी प्रक्रिया आपल्याला दिसून येते आणि त्यानंतरच काव्य आपल्याला भरायला आलेलं दिसून येतं. तर त्यामुळे सतत त्याच्या श्वासामध्ये ती कविता आहे कवीच्या. घुटमळणारी लकेर वाऱ्यावर तशी लहरतेच माझ्या आसपास. एखादी घुटमळणारी वाऱ्यावरची लकेर असेल एखाद्या वाद्याची, तशी तू सतत माझ्या आसपास घुटमळत असते. म्हणजे सामान्य कृती करताना सुद्धा, ज्याला आपण स्व म्हणतो सबकॉन्शियस माइंड म्हणतो, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कवीच्या कायम त्या कवितेचा विषय सुरू असतो आणि त्या कवितेसाठी तो प्रयत्न करत असतो एक एक शब्द योग्य जोडायचा. म्हणजे पु ल देशपांड्यांनी म्हटलं होतं ते उजळली प्राची, त्याच्यासाठी आम्ही यमक शोधत होतो. तर रावसाहेब येऊन म्हणाले ते गच्ची जुळत आहे का बघावं. तसा प्रकार असतो की यमक नुसतं जुळवायचं नसतं, आशय पोहोचवायचा असतो. तर त्यामुळे आशय कसा पोहोचेल याकडे कवीचं संपूर्ण लक्ष असतं आणि तेच कुठेतरी या शब्दांमधून कवीने सांगितलंय असं मला वाटतं. तुझा जीव घेणा श्वास खोवलाय मी तंबोऱ्यावर, वलयांकित रुमझुमतात स्वर. जीव घेणा श्वास का? कारण ती सुचेपर्यंत कवीच्या मनात जी अस्वस्थता असते, जी उलघाल असते, ती उलघाल म्हणजे त्या कवितेचा जीव घेणा श्वास आहे. आणि तो तंबोऱ्यावर खोवल्यानंतर स्वर रुमझुमतात. म्हणजे कवितेला जर एखाद्या योग्य संगीतकाराची साथ लाभली तर त्या कवितेचं गाणं होऊ शकतं. त्यासाठी ती कविताही तेवढी सकस असली पाहिजे आणि त्याची चालही तेवढी सकस असली पाहिजे, तर त्याचं सुंदर गाणं होतं. आणि हे आपल्याला अनेकदा दिसून आलं आहे. मग त्या जुन्या काळातल्या गदिमा आणि बाबूजींच्या जोडीने तयार केलेल्या गीत रामायणातील भाग असो किंवा खळे काकांची गाणी किंवा अशोक पत्कींची काही गाणी त्यांच्याच शिष्यांबरोबर तयार केलेली. त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांच्या जोडीने तयार केलेली अनेक गाणी, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या जोडीने तयार केलेली अनेक गाणी. तर अशी गाणी आपल्याला पाहायला मिळतात. मी फक्त उदाहरणं मला काय किती माहिती आहे ह्यासाठी ते देत नाही आहे, फक्त तुम्हाला कंटेंट कळावा म्हणून मी हे सगळं म्हणते. तर अशी ती सतत रुमझुमत असते. आता ती काय करतात तर भिरभिरतात, लुचतात तुझ्या डोळ्यांच्या दीपकळी. आता ही जे स्वर आले हे भिरभिरतात म्हणजे लोकांपर्यंत ते गाणं पोहोचतं, रुजतं. आता ते लोकांच्या मनात रुजल्यानंतर नवीन काही तसं करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आता जसं की हे व्हिडिओज करण्याची प्रेरणा मला 2 कवींकडनं मिळाले, एक संदीप खरे आणि दुसरे वैभव जोशी. वैभव जोशींनी जेव्हा कवितेचा अर्थ लावण्याचा कार्यक्रम इंटरव्ह्यू सुरय जोशींबरोबर केला होता तेव्हा म्हटलं होतं की मी माझ्या परीने मला जे कळत आहे त्याचा अर्थ लावून बघू का, आणि मी हा प्रोग्राम सुरू केला. आणि घरच्या घरीच हा प्रोग्राम सुरू करण्याचं कारण हे की कोरोनामध्ये संदीप खरेंना मी कवितेचा कोपरा नावाचा एक कार्यक्रम करताना पाहिला, जो कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. मग मी म्हटलं की मी इतरांच्या आणि माझ्या अशा मिक्स करून काही कविता तुमच्यासमोर सादर केल्या तर कसं वाटेल, रुचेल का, म्हणून मी हे काम सुरू केलं. आणि हे काम मला आनंद देत आहे त्यामुळे मी करत राहणार असो. तर ते रुजतात लोकांच्या मनामध्ये आणि त्यानंतर काय भिरभिरत लुचतात तुझ्या डोळ्यांच्या दीपकळी.
त्या लोकांच्या मनात ते रुजल्यानंतर त्याचे पतंग होतात आणि ते तुझ्या डोळ्यांच्या दीपकळीला दिसतात. लुचणे म्हणजे चुंबन घेणे असू शकतं, किंवा जे आपण म्हणतो ना की मातेच्या स्तनांना बाळ लुचतं, तशा प्रकारे त्या तिच्या डोळ्यांच्या दीपकळीला लुचतात. आता इथे पतंग आणि ज्योती यांचं सिम्बलिझम वापरलेलं आहे, यांचं रूपक वापरलेलं आहे, आपल्याला दिसून येतं. तर त्या तशा लुचतात आणि प्रयत्न करू बघतात काही नवे. त्यांची ओळख होते या सगळ्या गोष्टीशी आणि मग त्यांच्यात ती कविता हळूहळू रुजत जाते. अल्लख निरंजनाची ज्योत जशी तेवते तशी माझ्या हृदयाच्या देवळीत सदैव तुझी. अल्लख निरंजनाची ज्योत म्हणजे ज्याला आपण धुनी म्हणतो ना, धुनीचा संबंध अल्लख निरंजन या शब्दाशी आहे. तर ती धुनी अखंड असते. ती साईबाबांच्या मंदिरातली धुनी असो किंवा जे आपल्यासमोर अनेक मुल्ला किंवा मौलवींचे दांडे आपल्याला फिरताना दिसतात दुपाटणं घेऊन, ती धुनी असते. ती धुनी त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी कायम ठेवलेली असते. जसं पूर्वी आपल्याकडे अग्निहोत्राचा प्रकार होता, सतत तेवत राहणं त्या गोष्टी, त्यांचे अग्निहोत्रातले अंगारे दिले जायचे. तर हे दोन्ही संस्कृतीतलं साधर्म्य म्हणून मी सांगते. तर ती अल्लख असते, ती कायम असते. तशी कवीच्या देव्हाऱ्यात कविता कायम असते. आता देव्हाऱ्यात काय, ती सखी पण आहे पण तिला देव्हाऱ्यात पण ठेवलेली आहे, कारण तिच्यामुळे कवीचं अस्तित्व असतं. त्यामुळे ती त्याच्या देव्हाऱ्यात नेहमीच रुजलेली असते, कायम तिचा वावर त्याला जाणवत असतो. अभिषेकाच्या गोजीरवाण्या धारेत जसा भिजतो अख्खा देव्हारा, तसा तुझा पिसारा घनघोर कवळतो मला. अभिषेकाच्या गोजीरवाण्या धारेत. आता अभिषेकाची धार गोजीरवाणी का? कारण जसा अभिषेक देवतेला पवित्र होण्याकरता केलेला असतो, पण तो करताना मनाचा अख्खा देव्हारा हा भिजून जातो असं दिसतं. आता यातून आपल्याला एक लक्षात येतं की अभिषेक म्हणजे काय. तर अभिषेक म्हणजे आपण नित्य नेहमी जी षोडशोपचारी पूजा करतात त्यात स्नान घालणे देवते. तर हे स्नान नेमकं कवितेला कसं घातलं जातं, तर कल्पनेचा, आशयांचा, विचारांचा त्यांची जी घुसळण होते त्यातून कवितेला अभिषेक घातला जातो. आणि त्या अभिषेकामुळे देवता तर भिजतेच, पण मनाचा अख्खा देव्हारा भिजून निघतो. कारण तो मनाचा अख्खा देव्हारा त्या काव्य प्रक्रियेमुळे चिंब झालेला असतो. आणि त्यानंतर काय होतं, तर तसा तुझा पिसारा. पिसारा कवितेला काय म्हणलं, कशाला पिसारा म्हटलंय, त्या कल्पनांचा, त्या रूपकांचा, त्या शब्दांचा पिसारा घनभोर कवळतो आणि नेहमी तो वावरतो माझ्या आजूबाजूला. आणि कविता एकटाकी लिहिली असं कधी होत नाही. बऱ्याचदा कवितेमधलं एखादं रूपक आपण अर्ध्यावर सोडून देतो, मग ती अर्ध्यावर सोडून दिलेली कविता थोडी वेगळ्या अँगलने आपल्याला सुचते, मग ती पुन्हा लिहिली जाते. अशा प्रकारे त्या कविता लिहिल्या जातात. तर असं आपल्याला दिसून येतं. तसा तुझा घनभोर पिसारा कवळतो मला, मी अखंड दृश्यमान होत जातो विजनात. अखंड दृश्यमान होत जातो आणि विजनात. विजन म्हणजे जिथे कोणीही नाही असं. तर अशा विजनामध्ये अखंड दृश्यमान होऊन उपयोग काय, कारण बघणार कोणीच नाहीये, पण अखंड दृश्यमान होत जातो विजनात म्हणजे मी मला सापडायला लागतो. आणि कवीची ओळख ही ती कविता आहे, त्याचं मान पण नाही. त्यामुळे मी मला सापडायला लागतो आणि मी मला सापडायला लागल्यानंतर मी एकांतात जातो, पुन्हा माझ्या मनात विचार करतो. तोपर्यंत माझं यश लोक वाखाणत असतात, कारण मी दृश्यमान झालेलो असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे ते माझं यश वाखाणत असतात आणि मी मात्र माझ्या अंतरामध्ये पुन्हा तुझ्याशी बोलत असतो. विजनात जातो लोकात असूनही आणि नव्या कवितेची प्रक्रिया सुरू झालेली असते. कवी एवढंच मागतो, माझ्या हृदयात असावा तुझा वावर कायम. माझ्या हृदयात असावा तुझा कायम वावर, तू रक्ताच्या आसक्तीने मला सावर. तू रक्ताच्या आसक्तीने मला सावर म्हणजे जोपर्यंत जीवन आहे, रक्त हे जिजीविषेचं किंवा जगण्याचं
किंवा आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे, प्रतीक आहे, तर त्या रक्ताच्या आसक्तीने मला असावं, म्हणजे जसं रक्त हे शरीरात असावंच लागतं, तशी कविता ही त्या कवीच्या आयुष्याचा दुसरा भागच बनावी, असं कवी सांगतोय. माझ्या गतजन्माची अनावर ओढ होती. मला हे कवितेचं दान का मिळालं, तर माझ्या गतजन्माची अनावर अशी ओढ आहेस तू, तुझ्यात बुडण्यासाठी तुझ्या मधाळ पाण्यात मला सोडतो. आता तुझ्यात बुडण्यासाठी तुझ्या मधाळ पाण्यात मला सोडतो म्हणजे पुन्हा पुन्हा सुचत राहा, पुन्हा पुन्हा इतरांच्या कवितांतून किंवा स्वतःच्याच कवितातल्या काही कल्पनांतून, आयुष्यातील घटनांमधून पुन्हा पुन्हा तू मला सुचत राहा आणि तुझ्या या मधाळ पाण्यात बुडण्यासाठी तू मला सोड. दैवगती काहीही असो, तू माझं दैव आहेस. दैवगती काहीही असो म्हणजे सुख असो, दुःख असो, श्रीमंती असो किंवा दारिद्र्य असो, तू माझं दैव आहेस. तू माझी कायम देवता असणार आहेस. काही घडो सोबती, काही घडो सभोवती, तू माझी सदैव आहेस. आजूबाजूला काहीही घडो, तू नेहमीच माझी आहेस. माझ्या मनात सदैव आहेस. परिमलाचे पैंजण नाचवत तू माझ्या मनाच्या रंगमंचावर येतेस. परिमलाचे पैंजण नाचवत म्हणजे सुगंधांचे पैंजण नाचवत. सामान्यपणे आपल्याला ध्वनी हा पैंजणांशी जोडलेला दिसतो, पण इथे परिमल का म्हटलंय, कारण हवेतून सुगंध जसा येतो, काही क्षणांसाठी येतो आणि निघून जातो. तो कधी आला कधी गेला हे आपल्याला सांगता येत नाही, ते पकडता येत नाही. तसं एखाद्या कवीची कल्पना कवितेची सुचताना त्याला कळत नाही की हे कधी आलं माझ्या मनात, कधी रुजलं आणि कधी गेलं. तर तसे परिमलाचे पैंजण नादवत तू माझ्या मनाच्या रंगमंचावर ये. मी सजवतो तुझी सुकुमार पावलं. त्याकरता मी काय करतो, तुझी नाजूक पावलं मी सजवतो. अर्थात ती कधी आली कधी गेली कळत नसल्यामुळे तिची पावलं फार नाजूक आहेत. तर ती मी सुकुमार पावलं सजवतो. मी झेलतो अनाघरात बहर ऋतूंना फळवणारे. आणि ती पावलं मी सजवल्यानंतर मी काय करतो, ती फुलांवर ठसा उमटवतो. फुलांवर ठसा उमटवतात म्हणजे काय, कवीचं मन कायमच तरल असतं, कायमच संवेदनशील असतं, कायम इतरांच्या भावना समजून घेणारं असतं. त्यामुळे ते फुलासारखं नाजूक असतं. तर त्यावर ती प्रतिभा ठसे उमटवते आणि त्यानंतर कवी काय करतो, तर तिचे अनाघात बहर झेलतो. म्हणजेच तिच्या रूपाला किंवा तिच्या त्या आकाराला कोणीही पाहिलेलं नसतं, तर तो बहर तो पाहतो आणि तो झेलून त्या बहर ऋतूंना तुझे अनागरात बहर झेलतो ऋतूंना फळवणारे. ते बहर कसे आहेत, ऋतूंना फळवतात. म्हणजे कवितांच्या निर्मितीसाठी, कवितांच्या जन्मासाठी ते बहर आपल्या आयुष्यात आलेले असतात असं कवी म्हणतो. तर तुझ्या अस्फुट उद्गारातील निर्मितीची बीज अंकुरतात माझ्या मनात. आणि हे होत असताना तुझ्या अस्फुट उद्गारातील निर्मितीची बीज माझ्या मनात अंकुरतात. म्हणजे सुचलेले शब्द, सुचलेल्या कल्पना कवीच्या मनात अंकुरतात आणि माझ्या मनात अंकुरतात. माझ्या मनात तुझ्या भोवळ गतीत हरवायचंय मला सुखे नैव. अशी ही जी निर्मितीची प्रक्रिया असते ही सामान्यपणे सायक्लिकली मांडली जाते. कारण काय होतं, एक कविता सुचते, ती कविता लोकांपर्यंत पोचते, कदाचित ती आवडते, कदाचित ती आवडत नाही, पण तरीही कवीच्या मनात काही ना काही येत राहतं, काही ना काही सुचत राहतं. त्याला प्रत्येक घटनेतून, चित्रातून, क्षणातून काही ना काही सापडत राहतं, जे तो गोळा करतो आणि ते तो पुन्हा प्रोसेस करतो, त्याच्यावरती प्रक्रिया घडते. तर ही जी प्रक्रिया आहे ना, ही चक्राकार आहे आणि ह्या भोवळीत कवीला हरवायचंय स्वतःला, असं तो सांगतो. आता त्यात तो म्हणतो की मला तुझाच किनारा आहे, म्हणजे बुडवणारीही तूच आहेस आणि आसरा पण तुझाच आहे, कारण मी तुझ्यापर्यंतच पोहोचणार आहे शेवटी. स्वतःला नांगरतो आहे, पाणी सहजच होते पारखे, प्रतिबिंब न रुजवता. तर
मला तुझाच किनारा आहे ज्यात मी स्वतःला नांगरतोय. स्वतःला नांगरतोय म्हणजे काय, स्वतःला थांबवून ठेवतोय. जहाज थांबवण्यासाठी जे अँकर्स टाकलेले असतात त्यांना मराठीत नांगर असं म्हणतात. तर ते नांगर इथे अपेक्षित आहेत, शेतातले नांगर नाही. तर मी नांगरतोय त्यामुळे पाणी काय होतंय, सहजच पारखं होतंय. आजूबाजूला ज्या काही शॅलो किंवा उथळ गोष्टी घडत आहेत त्यापासून पाणी सहजच पारखं होत आहे. त्यांचं प्रतिबिंब माझ्यापर्यंत न रुजवता. तुझे धुमारे अस्खलित मोहरतात प्रहरांवर. तुझे धुमारे म्हणजे कवितेचे धुमारे. आता हे रात्रीच्या प्रहरात सुद्धा मोहरतात, कधी काहीही सुचू शकतं. तर त्यामुळे ते मोहरतात प्रहरांवर आणि माझं वांज पण फळाला येतं. आणि ते मोहरल्यानंतर काय होतं, माझं वांज पण फळाला येतं. एखादा वृक्ष वांज आहे असं म्हटलं जातं जेव्हा त्याला फळ येत नाही. तर माझं वांज पण म्हणजे जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं ते परिवर्तन होऊन माझ्या शरीरातून किंवा माझ्या विचार प्रक्रियेतून, शरीरातून असं नाही म्हणता येणार, मन प्रक्रियेतून काहीतरी फळाला येतं, कशाचा तरी जन्म होतो आणि माझं वांज पण फळाला येतं. मी तुझा कापूर असेन तर जाळ मला. मी जर तुझा कापूर असेल तर मला काय कर, मला तू जाळून टाक. पण मी जर तुझं गोपूर असेल तर सांभाळ मला. पण मी जर तुझं गोपूर असेल तर सांभाळ मला. कापूर म्हणजे तो जो क्षणात नाहीसा होतो. कापूर हा देवासाठी आपण पेटवतो. तर कापूर असेल तर जाळ मला. त्याच्यासाठी कापुरासाठी काय होणार, त्याची योग्य घटना आहे जाळणं. कापुराला जळण्यापलीकडे पर्याय नाही. आणि जर मी तुझा गोपूर असेल तर सांभाळ मला. मी तुझ्यासाठी एक लहानसा घटक असेल तर तू उपयोग करून घे मला. आणि खरोखरच माझ्या व्यक्तिमत्वात तुला काही वाखाणण्यासारखं दिसलं तर मला सांभाळ, इतकं कवी सांगतो. तर अशी ही कविता, ही जरा खूप दीर्घ होती म्हणून आता मी अगदी लहान अशी कविता घेतलेली आहे नाधो महाराजांच्या पुस्तकातून. ती कविता आहे मन ऐसे. मन ऐसे डोहाच्या गडगर्द पाण्यापरी, देहावर चारणाऱ्या पापाला बळभारी. मन माझे अवसेचे विजलेल्या नवसाचे, असं त्यांनी म्हटलं. तुझी साध तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मिळवित गेले. तुझी साध तुझे आशीर्वाद भरभर दिवे लावून गेले. तर मन कसं असतं, मन डोहाच्या गडगर्द पाण्यापरी असतं, मन उदास असतं. त्यावेळेला आपल्या मनातल्या वाईट घटनांचं आपल्याला स्मरण जास्ती होतं आणि मन जडावतं. तर त्यामुळे मन कसं होतं, तर अवसेचं होतं. अवसेचं म्हणजे कुठेही प्रकाश दिसत नाही. अमावस्येला जसा सगळीकडे अंधार दिसतो तसं ते होतं आणि ते विजलेल्या नवसाचं वाटतं. नवस हा नेहमी चांगल्या गोष्टींचा गेलेला असतो. विजलेला नवस म्हणजे न पूर्ण झालेला नवस. तर विजलेल्या नवसाचं असं ते मन होऊन जातं. पण साध तुझी साध येते, जेव्हा तुझी हाक येते, तुझी बीजं माझ्यात अंकुरली जातात, तेव्हा तुझी साध तुझे आशीर्वाद प्राणांचे दुवे मिळवित. तुझी जी साध होती, तुझा जो आशीर्वाद होता, त्यामुळे प्राणांचे दिवे मिळवले जातात. तुझी साथ तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून दे. तर अशा प्रकारे तुझी जी साथ आहे, तुझा जो आशीर्वाद आहे, तो घरभर दिवे लावून गेला, अशा प्रकारे कवीने सांगितलं आहे कवितेविषयी. इथे रूपक प्रतिमांचा वापर अतिशय छानपणे करण्यात आलाय, पण कविता अतिशय छोटी आहे. तर त्यात त्यांनी देहावर चरणाऱ्या पापाला बळभारी असं म्हटलं. देहावर चरणाऱ्या पापाला म्हणजे काय, पापाला काय करायचं असतं, तर तो देह आहे ना, त्यातल्या चांगल्या गोष्टी काढून टाकायच्या असतात, चांगल्या आठवणी काढून टाकायच्या असतात. तर अशा प्रकारे देहावर चरणाऱ्या पापाला बळभारी असं कवी
म्हणतो. ह्या 2 कविता अतिशय सुंदर आहेत. एक अतिशय छोटी आणि त्यामानाने दुसरी एक जरा खूप मोठी अशी कविता मी सादर केली. आता तिसरी जरा माझी नरोटी आहे. बरेच दिवस माझी एकही कविता सादर केली होती, तर मी एक कविता छोटीशी माझी तुमच्यासमोर सादर करते. एकांत. कविते तुझ्यामुळेच मला गबळ जगण्याचं मिळालं. माझ्या एकटेपणाचं रूप एकांतात बदललं. सुखदुःखाची माझ्या वाटेकरीण तूच ग. तुझ्यामुळे जगण्यात माझ्या कैक लेखक कवी प्रवेशले. माझ्या तुझ्या मर्यादांची तू केलीस गगन भरारी. पदोपदी दिलीस तू मला जगण्याची उभारी. माझ्या अंतर्बाह्य समस्यांचे रूपांतर तुझ्या सहाय्याने अनुभवात झाले. सुखदुःखितांचे सारे अनुभव तुझ्यातच गुंफून गेले. जर असेल काही जगण्याचा कुठे सुखांत, तर त्यापळी मिळावा मला केवळ तुझ्यासोबत एकांत. तर अशी ही कविता जी काही दिवसांपूर्वी सुचली होती ती मी आपल्यासमोर सादर केली आहे. तिन्ही कविता कशा वाटल्या हे कळवा. व्हिडिओ खूप लांबलचक वगैरे होत असतील तर तेही नक्की सांगा. मी ते क्रिप्ट करायचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला टाईमस्टॅम्प्स हवेत की अमुक एका कवीची कविता वगैरे आम्हाला ऐकायची आहे, तर टाईमस्टॅम्प्सची तयारी सुरू आहे ऑन द बॅक एंड. तर असं सगळं आहे. आज जर आम्ही मुद्दाम वेगळी कविता घेतली कारण पाऊस अजून पडत नाही आहे. जेव्हा पडत होता तेव्हा आपण पाऊस गाणीमधल्या कविता पाहिल्या होत्या नानू मानवांच्या. तर आपण अशाच वेगळ्या कविता पाहत राहणार आहोत. माझ्या या चॅनलची संकल्पना मला कोणामुळे मिळाली हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर प्लीज माझा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नव्या कवितेसह माझ्या या चॅनलवर. तोपर्यंत काळजी घ्या.